जसं गंगाधर काळकुटे असं म्हणतात की मराठा आणि कुणबी या एकच जाती आहेत आणि हे आम्ही कोर्टाला पटवून देऊ, तर आपण कसं पाहता या वक्तव्याकडे? आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये दोन बाबी येतात। एक बर. तर मराठा वेगळा आहे आणि ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत हम्म, ते प्रकरण वेगळं आहे। हम्म, आज जो शासन निर्णय निघालेला आहे की त्याच्यामध्ये काय आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत हम्म, अशा लोकांचे जात प्रमाणपत्र ओबीसीतून निघणार आहे। हम्म, परंतु समजा ज्यांचे मराठा म्हणून नोंद आहे, हम्म, ज्यांची कुठेही कुणबी नोंद नाही, त्याला कोणतंही सर्टिफिकेट मिळत नाही सध्याची परिस्थिती। हम्म, आज जर आपण छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकाऱ्यांचं जे वक्तव्य होतं की याचं प्रमाण खूप कमी आहे, त्याचं कारण म्हणजे एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या नोंदी शोधल्या गेल्या त्याच्यामध्ये फक्त 4002 नोंदी त्यांना सापडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या नोंदीची आकडेवारी माझ्याकडे आहे। हम्म, त्याच्यामध्ये सोयगावला 30, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1037 नोंदी सापडल्या, गंगापूरला 747, पैठणला 183, शिलोडला 353, खुलदाबादला 298, वैजापूर 687, कन्नड 1450, फुलंब्री 257, म्हणजे एकूण 4002 एवढ्या नोंदी हम्म, छत्रपती संभाजीनगरमध्ये ही अधिकृत कलेक्टर ऑफिसची माहिती आणि बर. त्यांच्या वेबसाईटवर नोंद आहे। हम्म, त्याच्यामुळं ज्यांना नोंदी काढायची आहेत ते त्या ठिकाणी जातील, प्रमाणपत्रासाठी अप्लाय करतील। परंतु प्रश्न असा आहे आता की बाकीचे जे राहिलेले मराठे आहेत त्यांना आता एससीबीसीचं आरक्षण आहे, हम्म, तर एससीबीसी काही लोकांनी घेतलेलं आहे। हम्म. कारण हा जोपर्यंत अधिकृत असा नोंद मिळत नाही त्याशिवाय ते गंगाधर सर्टिफिकेट मिळणार काळकुटेंना नाही ना। काहीतरी बोलायचं आवाज बोला बोला, कसं पाहता या सगळ्याकडे? आता पश्चिम महाराष्ट्र हम्म, आणि कोकण ह्या भागामध्ये बऱ्यापैकी कुणबी नोंदी सापडत नाहीत आणि त्याच्यामुळं तिथला जो मराठा आहे त्याच्यामुळं हम्म, मग त्या मराठ्यांना आरक्षणात जायचं असेल तर हा मोठा प्रश्न उभा आहे हम्म, की आता जी काही आता लढाई झाली किंवा आंदोलनं झाली ते कुणबीच्या संदर्भामध्ये आपला शासन निर्णय वगैरे मिळाला। हम्म, परंतु हे कुणबी ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना त्याचा फायदा होईल। समजा महसुली पुरावा एखाद्याचा नसला तर वंशावळी पुरावा आहे आणि हम्म, वंशावळीच्या पुराव्याच्या अंती हम्म, त्यांना ते मिळू शकेल। हम्म, पण ज्यांच्या आता मराठा म्हणून ज्यांची नोंद आहे की ज्यांना कुठला पुरावा नाही अशा लोकांच्यासाठी एससीबीसी आरक्षण जे सरकारनं दिलेलं आहे, आता ते एससीबीसी म्हणजेच ओबीसी आहे, परंतु आता हे सरकारची कसोटी आहे। सरकारनं हे टिकवण्या संदर्भामध्ये आता प्रयत्न करायला हवेत की राज्याची जी आता उपसमिती आहे मराठा आरक्षणा संदर्भामध्ये त्यांनी तो निर्णय घ्यायला हवा की ह्या संदर्भामध्ये मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी हम्म, त्या दोन बाबी समजून घेतल्या पाहिजेत। दुसरं की राज्यातले जे आता ओबीसी म्हणून स्वतःला म्हणून घेणार आहेत जे नेते आहेत ओबीसी, छगन भुजबळ असेल किंवा आता हे बाकीची काल जी मिटिंग झाली पंकजाताई वगैरे असतील, हे जाणीवपूर्वक मराठा समाजाची बदनामी करतायत आणि समाजामध्ये दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करतायत हम्म. की त्यांना सगळं माहित आहे की हे काय प्रकरण आहे, काय काय प्रकरण संभ्रम नाही निर्माण आहे। करतायत आबासाहेब? काय संभ्रम निर्माण करतायत जरांगे? बरं, जरांगे नाही,